गणपती बाप्पा मोरया। लास्ट इयरच आम्ही कप घ्यायच्या याच्यामध्ये होतो। 2 आयकॉन प्लेअर आमचे शेवटी आलेले आहेत शटल सुटाच्या टायमाला आणि आमचा कोस्टलचा किंग। सर हाय करा मयूर सर थोडेसे टेन्शन मध्ये येत आहेत। चल आता शटल सुटतोय डायरेक्ट गेटवेला भेटूया। नमस्कार मंडळी, सुप्रभात। मी प्रकाश वाडी तुम्हा सर्वांचं आणखी एका ब्लॉगमध्ये स्वागत करतोय। घेऊन आहे बॅट। तसा मी क्रिकेट लवर आहे, क्रिकेटर नाही, पण क्रिकेटची टीम घेऊन आलोय। आता हे गेटवेला इकडे बघू शकताय शटलने पोचलोय। हे आमचे मेन प्लेयर घेऊन मी स्वतः सेफ्टीवाला आलोय। इम्पॉर्टंट म्हणजे सेफ्टीमध्ये यायला पाहिजे होतं। बात तो सही आहे। तर चला आता ओव्हल ग्राउंडला आमच्या जेएम बक्षीच्या मॅचेस आहेत, त्यासाठी आम्ही आलोत सर्व। सो आता इकडून ओव्हल ग्राउंडला जाऊया। आमची अर्धी टीम बाय रोड आलेली आहे, आम्ही बाय बोट आलेलो आहोत। स्टेटस म्हणजे विनयचेच बघायचे। पूर्ण जेएम बक्षीच्या सगळ्या स्टोऱ्या असतात तिकडे। तिकीटसाठी थांबलोत, तिघेजण तिथे, दोघं इथं। चला आता डायरेक्ट ओव्हलला पोचूया लवकर। मयूर सर आमची वाट बघतायत। अशा प्रकारे ओव्हल ग्राउंडला आलेलो आहोत। आमचे प्लेयर 3 पुढे गेलेत। क्रिकेटचा माहोल संपूर्ण इकडे आता बघा व्हाईट दिसायला लागले। हे संपूर्ण जेएम बक्षी अँड कंपनी। ओके चला एन्जॉय करूया। माझा फर्स्ट टाइम आहे, मी फर्स्ट टाइम असा अनुभव घेतोय कंपनीच्या मॅचेसचा। सो त्यासाठीच आलोय, काय मजा असते बघूया। त्याची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे इकडे बघा संपूर्ण आज सीझन क्रिकेट खेळला जातोय। हे बघा पूर्ण सीझन क्रिकेट, जबरदस्त आवाज येतो यार, एकदम जसा आपल्याला क्रिकेटच्या मॅचेसला टॉक येतो तसाच येतोय। आणि पण आमच्या मॅचेस या टेनिस बॉलवर आहेत। ग्राउंडवर पोचलोत, टीम रेडी आहे। चल आता फोटोशूट करतो सुरुवातीला आणि मग सर्व रेडी झालेले आहेत, पूर्ण ड्रेसअप होईल। मॅच आहे आता, एक मॅचच्या नंतर एक मॅच, दुसरी मॅच आमची। मित्रांनो टीमचं इंट्रोडक्शन देतो, आमची पूर्ण टीम दाखवतो तुम्हाला। इकडे आहे सिद्दीक भाई, ऑलराऊंडर। भाई नाव सांग। अनुज आमचे सिव्हिलचे। आणि इकडे आमची मेन टीम आहे आणि आमचे HOD कांती सर। इकडे आमचे IT चे सर, त्याच्यानंतर आमचे कॅप्टन सर आहे तिथे। त्याच्यानंतर आम्हाला ओळख करून द्यायची गरज नाही तुम्हाला सर्वांना, आमचे मयूर सर, क्रिकेटचा ध्यास घेतला आहे त्यांनी। आणि त्याच्यानंतर आमचे इंजिनिअरिंगचे, आणि त्याच्यानंतर आमचे स्वप्नील सर। आणि इकडे आमची आणखी टीम आहे जी प्रॅक्टिस करत आहे। प्रज्वल आहे आमचा QHSवाला। सो NSFTची मॅच चालू आहे आता, याच्यानंतर आमची मॅच सुरू होणार आहे। आपल्या आजच्या मॅचबद्दल काय सांगाल तुम्ही? तुम्हाला काय अपेक्षा आहेत टीमकडून? ॲक्च्युली NSDTची टीम पहिल्यापासून डिझर्विंग कॅन्डिडेट सगळे माझ्याकडे आहेत। ओके, चांगले बॅट्समॅन आहेत, चांगले बॉलर आहेत। लास्ट इयरच आम्ही कप घ्यायच्या याच्यामध्ये होतो। ओके, थोडा टेक्निकल इश्यूज, बाउंड्री लाईन मेन्शन नसल्यामुळे आमची ती संधी हुकली। सो यावेळेला आम्ही नक्की कप घेऊन जाणार। ओके चला। गॉगलवाला आलाय, मयूर सरांनी सर्वांना स्पॉन्सर केलेत। मी हा कलर घेतलाय, कसा वाटला नक्की सांगा। आमचे स्पॉन्सर मयूर सर इथे आहेत। बस प्रत्येक जण बस, सिद्दीकने पण घेतली, सर्वजण आहे बघा। तिसरा सर्वांना गॉगल। मयूर सर तुमचे खूप खूप धन्यवाद। सर्वांनी गॉगल घेतल्यात, 1 2 3। आणि ह्या टीमचे कोणते रे स्पॉन्सर? हा वेसल प्लॅनर। आमचा ट्रॅव्हलिंग कक्ष आहे आणि आता टॉस होतोय। ओके फिल्डिंग NSDT टॉस जिंकलेला आहे, एक फिल्डिंग घेतलेली आम्ही। चला कॉंग्रॅच्युलेशन। ओके तुमचा एक माणूस जरा इथे राहू दे। याची बाजू इकडे येत आहे। ओके त्या टेंट मध्ये माणूस पाहिजे आपल्याला, दोन्ही पोर्टल आणि। आमचा ग्राउंड चेंज झालाय। सो आम्ही आता ह्या साईडला होतो, ते आता इकडून चाललेलो आहोत त्या साईडला। सेकंड पिचवर आमची मॅच होणार आहे। अशा प्रकारे पूर्ण मॅच आमची पहिली सुरू होणार आहे। नॉकआउट मॅचेस आहेत, सो मजा येणार आहे। थोडासा एक्साइटमेंट पण आहे आणि भीती पण आहे। जी टीम इकडे थांबणार आहे आणि तुम्हाला स्कोअर बोर्ड दाखवतो मस्तपैकी। हा पॅव्हलियन कक्ष आहे इकडे आणि हा स्कोअर बोर्ड, ठीक आहे। 12th मॅन कांती सर इथं आहेत स्कोररसाठी, हेल्पसाठी। हा आमचा पॅव्हलियन कक्ष अनऑफिशियल, आम्ही बाहेर बसलो, कांती सर तिथे आणि टीम मीटिंग होत आहे। कवर करा
आणि एकात कॅट ड्रॉप झाली तर होऊ दे, काही इश्यू नाही. गणपती बाप्पा एनर्जेटी वर्सेस पोर्टल असा सामना सुरू आहे. पहिलं इनिंग मॅचला सुरुवात होते. सुरुवातीचाच षटक घेऊन आलाय समोर. आपल्याकडून आपली फिल्डिंग आहे, टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे आणि पहिला बॉल मोरया आणि अवांतर चेंडूची फेकी आणि अवांतर चेंडूने संघाचं खातं खोलते समोरच्या टीमचं. 1 धावेने बिनबाद 1 अशी धावसंख्या धाव फलकावर लागलेली आहे. खूप छान असा ग्राउंड आणि सुंदर वातावरण इथं बघायला भेटते आपल्याला. नवीन ग्राउंड आहे, नवीन पिच आहे, त्या कारणाने असं होतं. आणि आता सुंदर चेंडू ग्लान्स केलाय. 1 धाव काढली, दुसरा प्रयत्न आहे, दुसरा धाव सुद्धा सुटसुटीत पूर्ण झालेली आहे. चांगली गोलंदाजी होते समोरकडून. त्यांना एकेरी दुहेरी धावसंख्येवर जखडून ठेवलंय. धावसंख्या संत गतीने वाढते, धावसंख्या पोचते बिनबाद 4च्या घरात. पुन्हा एकदा समोर गोलंदाजी मार्कवर. ओके, आपला सुंदर चेंडू होता पण क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं, त्या कारणाने आता एक बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली आहे आणि अंपायरचा इशारा येतो बाईच्या स्वरूपात 1 धाव, बिनबाद 5 अशी धावसंख्या धाव फलकावर. इकडे आमचे श्रीधर सर आहेत, त्याच्यानंतर स्वप्नील सर इकडे आहेत प्राणी कक्षाकडे. विकेट किपर सिद्दीक आहे, त्याच्या पाठीमागे प्रज्वल आहे गलीमध्ये. हां, आणि लेफ्टी रायटीचा कॉम्बिनेशन असल्या कारणाने वैयक्तिक पाहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन आला आहे. स्वतः कर्णधार अमित स्वतःच्या खांद्यावर धुरा सांभाळून पहिला चेंडू आणि खूप छान चेंडू, थोडीशी कट लागली आहे चेंडूच्या गलीमध्ये. खराब क्षेत्ररक्षण होते तेव्हापर्यंत 1 आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. पहिला फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि खूप चांगलं कॉम्बिनेशन विकेट किपर आणि गोलंदाजाच्या मध्ये, आणि त्याचाच मोबदला आपल्याला भेटतो आणि एनसीटीला पहिला गडी गारद करण्यामध्ये यश होतंय. 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि ड्रिंक ब्रेक आणि स्कोर कार्ड बघूया आपण काय झालंय. 2 विकेट्स 19 धावा ना. सांघिक 4 तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय आमचा मियाबाई सिद्दीक. उपवास असतो त्याला काय बोलतात, हा रोजा आहे, तरी पण बॉलिंग टाकतोय फक्त एनएसडी टीमसाठी आणि टीमसाठी तो आला इथपर्यंत आणि खूप चांगली आतापर्यंत बॉलिंग केली. आता पुन्हा एकदा 1 डॉट चेंडू काढलाय, जबरदस्त बॉलिंग. आणि इकडे आमचा विनय मगाशी खूप छान कॅच घेतली. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सिद्दीक. आता खूप छान फटका आहे, झेल नाही झालाय तेव्हापर्यंत. अरे यार, अजून चौकार नाही गेलाय. बघूया काय, अंपायरचा इशारा आणि हा 1 बॉल चौकार. शेवटचं षटक चालू आहे आणि धावा झाल्या 36 आणि 1 विकेट गेला. आताच स्टंपिंग केलंय. पहिली इनिंग संपलेली आहे. किती झाल्या? 38 टू विन. 38 धावांचा फक्त पाठलाग करायचा आहे आपल्या एनएसडीटी टीमला. नक्कीच 100%. 30 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. आमची गोड जोडी मैदानात गेलेली आहे. पहिलाच बॉल मारला होता, कॅच उडाली होती, नशीब प्लेयरने कॅच सोडलेली आहे. 2 धावा भेटल्यात. 2 धावसंख्येने धावसंख्येत भर पडते, संघाचं खातं खोलते. बिनबाद 2च्या घरात संघ पोहोचते. 38 धावांचा पाठलाग करताना एनएसडीटी संघ. संपूर्ण आमचा पॅडन कक्ष असं इथे आहे. हे बघा, एक ग्राउंडचा थोडासा डिसएडव्हान्टेज आहे. आमचे दोन्ही पण प्लेयर मस्त लांब षटकार मारतायत, पण अंपायर असा बाउंड्रीज येतोय, सो तो एक डिसएडव्हान्टेज भेटतोय आम्हाला. पण स्कोरबोर्ड मस्त गेलाय. 13 धावसंख्या धावफलकावर. पहिलं षटक अजून संपलेलं नाही. जबरदस्त. 17 धावसंख्या, 1 ओव्हर झालेली आहे. खतरनाक गगनचुंबी. अंपायरकडे आता आम्ही पुन्हा एकदा काय नाही, बाउंड्री नाही, काय नाही, एवढा लांब बॉल मारून. 2 ओव्हर झालेत आणि आता फक्त 8 धावांची गरज आहे, म्हणजे 30 स्कोर झालेला आहे आपला. बिनबाद 30. दोघांनीच पण मारलाय, पूर्ण दहशत करून ठेवली आहे पोर्टरवाल्यांची. मयूर सर खुश आहे, स्माइल बघा. शेवटच्या 2 धावांची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारलेला आहे, 1 धाव आणि आता फक्त 1 धावेची गरज. अरे 2 धावा दिलेल्या आहेत शेवटच्या बॉलला आणि परफेक्ट 12 वाजता आपण हा सामना जिंकलेला आहोत आणि सेकंड राऊंडमध्ये गेलेलो आहोत. कॉंग्रॅच्युलेशन टीम, सगळेजण खुश आहेत. या हो, आणि
वन साइड मारले दोघांनी, नॉट आउट मारले 38 रन्स. आणि जेवायचा ब्रेक झालेला आहे. जतीन भाऊ आमचे टीमचे ओनर जेवायला बसलेत. त्याच्यानंतरच आम्ही आधीच जेवण करून घेतलंय कारण आम्ही दमलेलो आहोत सर्व. आता आमचे प्लेयर इथं आराम करतायत. लंच ब्रेक नंतर आमची मॅच आहे. प्रज्वल आज व्हेज खाल्लंय कारण त्याचा उपास आहे. प्रज्वल व्हेज गेला ना व्हेज तुला? गेला. ओनर संध्याकाळी आहेत, देणार आहेत तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. मॅच अपडेट. आता 12 वाजता मॅच जिंकलो होतो. 2 वाजलेत. जेवण करून सर्व प्लेयर असे सुस्तावलेत. आता आमची मॅच काय लागत नाही. आता आमचे ओनर साहेबच बघतील तिथे जाऊन कमिटीवर काय चाललंय. मला तर झोप यायला लागली, नाईटशी आलोय. दुसरा राऊंड सुरू झालाय. NSFT विरुद्ध आहे. 2 तासानंतर तब्बल मॅच सुरू झालेली आहे. लंच ब्रेक झालाय आणि पहिला बॉल झालाय. 2 धावा निघाल्यात. पहिलं षटक अनुज घेऊन आलाय. आणि आता ह्या पिचवर मॅच, आधीची मॅच तिकडच्या पिचवर झाली. ओके, डिफेन्स पद्धतीने खेळतायत, जास्त घाई करत नाहीत कारण त्यांना पण माहिती आहे की NSDT काय साधी टीम नाही. इंडिया पाकिस्तान अशी मॅच आहे ही सर्वांसाठीच, कारण दोन्ही पण टर्मिनल आजूबाजूचे आहेत. सर्व लोक माहिती आहेत, सर्व स्ट्रॅटर्जी माहिती आहेत, खेळ माहिती आहे प्रत्येकाला. सो मजा येणार आहे मॅच बघायला. हा पहिला फटका, हा बघा काय 6 दिला आहे अंपायरने. पहिला षटकार आला आहे. ठीक आहे, काही इश्यू नाही. दोन्ही जेव्हा तुल्यबल्य टीम असतात तेव्हा अशा प्रकारे फटके बघायला भेटतात. पण तशाच प्रकारचे आता बॉलिंगसुद्धा अनुजकडून होईल. षटकार झाला आणि लगेचच दुसऱ्या बॉलवर अनुजने बॅकअप केलं आहे आणि पहिला गडी गारद केला आहे NSFTचा. तिसरी ओव्हर चालू आहे. अनुज पुन्हा एकदा आला आहे आणि मस्त डॉट बॉल काढला. एक पण मोठा फटका नाही. आता एक फार आहे यार, कॅच आहे. काय बघूया, अंपायर षटकार. पहिला अनुजवर षटकार बसला. 3 ओव्हर झाल्यात आणि 39 धावा झाल्यात. साहिल आलाय 4थी ओव्हर घेऊन. फिल्डिंगमध्ये थोडे चेंजेस पुन्हा कारण थोडा स्कोअरबोर्ड थोडा जास्त धावत आहे. सो अरे यार, थोडासा खराब चेंडू होता यो साहिलचा. षटकार गेलाय. स्कोअर जास्त झालाय. मयूर सर टेन्शनमध्ये आलेत. शेवटची ओव्हर आता अमित घेऊन आलाय आणि हा पण मोठा फटका बसलाय. लास्टची ओव्हर अमित टाकतोय. पहिला बॉल षटकार बसला पण दुसरा बॉल डॉट करून तिसऱ्या बॉलला विकेट घेतली. हा 4था बॉल. हा सही बॉल. एक नंबर, मस्त. हा तो बघ डोका लावला मस्त अमित. पहिली इनिंग झालेली आहे आणि 61 रन्स NSFTने काढले आहेत आणि आम्हाला 62चं विन आहे. टीम आलेली आहे. थोडा रेस्ट करू दे, थोडा गेम प्लॅन बनवायला लागेल आता आणि थोडा स्कोअर बोर्ड एवढा इझी नाही, थोडा सिरियस घ्यायला लागेल. गेली. पहिल्याच बॉलला थोडीशी कॅच उडली होती, ड्रॉप झाली साहिलची. ठीक आहे, सिद्धू आला स्ट्राईकला. सेकंड इनिंग सुरू झालेली आहे. साहिल आणि सिद्धू अशी गोड जोडी मैदानात. दुसरी ओव्हर चालू आहे आणि प्रज्वल रनआउट झाला. आता अनुज गेलाय. अनुज आणि साहिल. अनुजने मस्त पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा केल्यात आणि आता दुसरी ओव्हर आहे. मयूर सर थोडेसे टेन्शनमध्ये येत आहेत, फेऱ्या मारतात. मस्त 2 धावा काढल्यात. मस्त अनुजने भारी सुरुवात केली तिसऱ्या ओव्हरला. थोडा प्रेशर आला, थोडासा रिलीज झाला. आता आमचा विकेट गेलेला आहे 1 आणि शेवटची ओव्हर राहिलेली आहे. शेवटच्या ओव्हरीत 17 धावांची गरज आहे. अमित आहे स्ट्राईकला आणि इथं नॉन स्ट्राईकला विनय आहे. आता अमितने काय जादू केली तर विनय स्ट्राईकला. हा याला मारला, बाउंड्री तरी जाऊ दे बोलू. अमितची कॅच उडली. आता माझी एनर्जी पण लो झाली. ऑलमोस्ट आता आम्ही हाराच्या ठिकाणी आहोत. आता 12 पाहिजे काहीतरी, 2 बॉल की 10 पाहिजे, दोघांपैकी एक. आता स्कोअर कार्ड पण आता अपडेट करायची हाऊस नाही राहिली. सगळे चेहरे पण इथे लूज झालेत आमचे. हे बघा, बघूया काय होते. मारलाय तर शॉट इथंच मारला. ठीक आहे, आता शेवटचा बॉल राहिलाय. ऑलमोस्ट आता आम्ही हरलो. शेवटचा बॉल तो पण डॉट आणि अशा प्रकारे NSFT पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे जिंकलेले आहे.
चला आता चेहरा बारीक झालेला आहे. आता आम्ही इथून कडेकडेने जाणार आहोत. हा ब्लॉक करून ठेवला तिकडची मजा सर्वांना दाखवण्यासाठी. सगळे असे नाराज आहेत. सिद्दीकला जाम चान्स होता सगळ्यात मोठा. हा तुला हिरो 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 बनायची संधी होती. चला गाईज चांगली मॅच झाली. यो बाबा तू नव्हतास म्हणून. वेल प्लेट. चला ज्यूस ब्रेक झालाय सर्वांचा मयूर सरांकडून. मी हे बघ इकडे सर थोडे सगळे नाराज आहेत. आता काय एनर्जी. तो चला काय आता आम्ही हरलेलो आहोत. सो आम्ही चेरके रडके आहेत. सो गॉगल घातलेले आहेत. आम्ही रोशन भाई आले आम्हाला फ्रेशनेस करायला. आणि आमचे टीमचे स्वतः बेटर लक नेक्स्ट टाइम. ओके स्पॉन्सर आमचा बोलतो तर आम्हाला काय टेन्शन नाही. चला आणि आमचा छोटा रील स्टार. सो आता ब्लॉग आम्ही रोशन साहेबांसोबत. रोशन साहेबांचे लक पाहिजे होते. तुम्ही लवकर यायला पाहिजे होता. ठीक आहे. सो नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी आम्ही जिंकूया. NSFTला हरवूया. फुल प्लॅन करूया. मारो. सो हा ब्लॉग मी इकडे एंड करतो. आता काही एनर्जी राहिली नाही आमची. सो भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ मध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ स्टे हॅपी. बीप टाकणं असे आपला ब्लॉग एकदम 11+ आहे. शाबास बेटा.